श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपुष अमृत म्हणजे पुष नक्षत्र हे गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष अमृत योग असे म्हणतात. यावर्षी शेवटचा गुरुपुष अमृत योग हा 28 डिसेंबरला आलेला आहे. 27 नक्षत्रापैकी 8व्या स्थानी पुष नक्षत्र आहे. पुष या शब्दाचाच अर्थ पोषण करणारा, लाभ देणारा आहे. ज्या गुरुवारी पुष नक्षत्र असते त्या गुरुवारी गुरुपुष अमृत हा योग आलेला असतो. त्या दिवशी माता महालक्ष्मीची पूजा केली जाते. माता महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात. काही विशेष अशा पूजा केल्या जातात. काही वस्तू खरेदी केल्या जातात. गुरुपुष अमृत योग हा अत्यंत शुभ योग आहे. या योगावर आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे, ज्यामुळे पैशाच्या समस्या काही वस्तू खरेदी करायची आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याचबरोबर गुरुपुष अमृत योगावर आपल्याला काय कामं वर्ज्य करायचे आहे ते सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडलास तर लाईकसुद्धा करा. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. 28 डिसेंबरला गुरुपुष अमृत योग आलेला आहे. गुरुपुष अमृत योग अत्यंत शुभ योग समजला जातो. या योगावर जर आपण सुवर्ण खरेदी केली तर त्याची वृद्धी होते असे म्हणतात. हा योग जरी शुभ असला तरी या योगावर मात्र विवाह केला जात नाही. जर तुम्हाला कुठलं नवीन काम सुरू करायचं असेल तर या योगावर आपण नवीन काम सुरू करू शकतो. घर खरेदी करू शकतो, जमीन खरेदी करू शकतो, वाहन खरेदी करू शकतो. त्याचबरोबर जर आपलं कुठलं काम बंद पडलेलं असेल ते काम आपण या योगावर पुन्हा सुरू केलं तर यश प्राप्तीची हमखास खात्री आहे. या योगावर सोने खरेदी केली तर त्या सोन्यामध्ये वृद्धी होते असे म्हणतात. पण प्रत्येकाचे सोने खरेदी करण्याची ऐपत नसते. त्यासाठी आपल्याला सोन्यापेक्षाही मूल्यवान वस्तू आपल्या घरी या योगावर आणायची आहे. ती वस्तू कुठली तर जाणून घेऊया. ती वस्तू आहे श्रीफळ. आपल्याला या गुरुपुष अमृत योगावरती एक श्रीफळ म्हणजेच नारळ खरेदी करायचं आहे. नारळाला लक्ष्मी मातेचं रूप मानला जातो. या नारळाची आपल्याला गुरुपुष अमृत योगावरती पूजा करायची आहे. जर आपल्याला नारळही आणणं शक्य नसेल तर या गुरुपुष अमृत योगावरती आपण एक 2 रुपयाच्या कवड्या विकत घेऊन येऊ शकतो. कवडीला सुद्धा लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते. कवडीसुद्धा लक्ष्मी मातेप्रमाणे समुद्र मंथनातून निघालेली आहे. कवड्या कुठल्या रंगाच्या आणायच्या आहेत तर कवडी आपण ही सफेद कवडीसुद्धा घेऊ शकतो किंवा पिवळ्या कवड्यासुद्धा विकत आणू शकतो. ह्या कवड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हळदी कुंकवाने याची पूजा करायची आहे. एक लाल फूल व्हायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि या कवड्यांची सुद्धा सोन्याप्रमाणेच पूजा करायची आहे. आणि गुरुपुष अमृत योग झाल्यानंतर ह्या कवड्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. किंवा जर आपण नारळ या गुरुपुष अमृत योगावरती खरेदी केला तर त्या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे. गुरुपुष अमृत योग झाल्यानंतर आपल्याला हा नारळ कुठल्याही पूजेमध्ये आपण या नारळाला वापरू शकतो. या गुरुपुष अमृत योगावरही आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेचे काही विशेष स्तोत्र पठण करायचे आहे. यामध्ये श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र किंवा कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्या गुरु महाराजांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. गुरुपुष अमृत योगावरती आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. आता या गुरुपुष अमृत योगावरती आपल्याला कुठले कार्य वर्ज्य करायचे आहे ते जाणून घेऊया. या नक्षत्राचे स्वामित्व हे शनीकडे आहे. त्यामुळे या दिवशी मद्यपान करणे, पैसे व्याजाने देणे, त्याचबरोबर खोटे बोलणे, स्त्रियांचा अपमान करणे हे कामं वर्ज्य करणे आहेत. या गुरुपुष अमृत योगावरती आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल बटन आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.